कहानी को इस तरह से तो ना छुपाइए। अगर प्रस्तुति पसंद आई हो तो जरा जोर से तालियां भी बजाइए। बघा बरं, आता जर जोरात टाळ्या नाही वाजल्या ना तर आपण एक कॉम्पिटिशन करूया। ही छोटे पिल्ल आणि त्याच्या व्हर्सेस आपण। इतका कॉन्फिडन्स आणि इतकं गोड हावभाव, हे इतकं तल्लीन होऊन गाणं बघा बरं आपल्याला जमेल तरी का। मंडळी, हे तयार करताना ना मला खरंच यांच्या पालकांचं नेहमी कौतुक वाटतं, कारण इतके छान कॉन्फिडन्स आणि एरवी कधीही कुठल्या गोष्टींसाठी काकू करणारी ही मुलं अगदी असा काही कार्यक्रम असला की इतकी जोशात आणि छान तयार होतात ना। आणि आईबाबांची जी काही तारांबळ उडते ना, तो ड्रेस घालणं, मग तो मध्येच कुठेतरी एक बटन पटकन तुटतं, नाही तर कानातल्याचं मागची फिरकीच हरवते किंवा गळ्यातलं नक्की काहीतरी वेळेवर सापडतच नाही, जी काही धांदल उडते ही मंडळी एन्जॉय करत असतात एकदम छान अगदी कूल मनाने, पण तयारी ही तेवढीच प्रेमाने करत असतात। आणि असं काही करायचं म्हटलं की त्यांचा उत्साह आणि त्यांचा आनंद आणि जो काही तो चेहऱ्यावरनं ओसंडून वाहत असतो ना, ते पाहताना एका अगदी निरागस पिल्लाचं किंवा एका निरागस अशा तत्वाचं आणि म्हणजेच आपल्या विठ्ठलाचं साकार रूप आपल्यासमोर उभं राहतं। कधीही तुम्ही बघा, कमरेवर हात ठेवून तो प्रत्येक भक्ताला म्हणतो, ये मी तुझ्यासाठी सतत उभा आहे। म्हणजे विठ्ठलामध्ये असं काय आहे की जे तत्व आपल्याला नेहमी त्याच्याकडे खेचून नेतं। वारी वारी जन्म मरणाते वारी, या वारीचा अर्थ समजायला कदाचित मी तरी तेवढी पात्र नाही, पण खरंच या वारीमध्ये असं काही असेल की वर्षानुवर्ष झाले ही वारी अखंड सुरू आहे। मध्ये हाथरसला जसा काही एपिसोड घडला तसा टचवूड आपल्या महाराष्ट्रात आत्तापर्यंत कधीही घडला नाही। हे असं बुवाबाजी मागे लागून काहीतरी वेडेपणा करणं, पण परमेश्वरा तत्व लीन होऊन एकमेकांना सांभाळून घेऊन वारीमध्ये जे जाणं असतं ते मला नेहमी भावतं। आणि हे एकमेकांना सांभाळण्याची जी वृत्ती असते हीच तर खरं पांडुरंगाची शिकवणूक आहे। त्याने कधी श्रीखंड बनून अगदी सेवा केली आहे, संत जनीचं तो दळणही दळतो, तो केवळ पुंडलिकासाठी एका विटेवर आजन्म उभा राहिला आहे। मग या असं पंढरीच्या ह्या रूपाचं आणखीन वेगळं वर्णन आपण वेगळं ते काय करणार। पुढची प्रस्तुती अशीच विठ्ठलाच्या तत्वाची आहे, जी सादर करतायत आपल्यासमोर विशाल सुतार।